नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर कुठे बाहेर जायचं म्हणलं ना तर पहिले ना गुरांची सोय करून जावं लागत असते आणि आज ना एवढी मला मका कापून घ्यायची आहे आणि म्हणजे मग मका कापून पण जाईन आणि वावर नीट पण होईन पावसा पाण्याचं, म्हणून मग ना लवकर आलेलो आहे शेतामध्ये मका कापायला. लवकर उरकून मग लवकर मका घेऊन जाता येईल उन्हाच्या अगोदर ना. मग घरी आल्यावरती ना बाकीची जी काही कामं होती ती उरकून घेतली आणि मग आता जेवायला बसलेले आहे. शेतात जायच्या अगोदर ना पूर्ण स्वयंपाक करून गेलेली होती. आता बघा 11 वाजल्यात. कितीही लवकर आवरायचा प्रयत्न केला ना व्हायचा ते उशीर होतो. सकाळी काही नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता, फक्त चहा पिऊन गेलेली होती मी शेतामध्ये. तर आता जेवायला मला 11 वाजलेले आहे आणि टी व्ही लावल्याशिवाय का पोटात एकसुद्धा घास जायचा नाही, असंच आहे. माझ्यामुळे माझ्या मुलीसुद्धा तेच करतात ना, जेवताना टी व्ही लागते, मलाही लागते. मग लग्नाला जायचं आहे त्यामुळे मग हिरव्या बांगड्या घालावं म्हणलं. तशा पिशवीत घेऊन जाण्यापेक्षा ना म्हटलं हातात घालून जावा. आणि ना एवढ्या घालताना एवढ्या पिचकलेल्या बांगड्या आहे आणि काही फुटल्या बांगड्या म्हणलं तर त्या आधी ना फेकून द्यावा. आणि बॅग वगैरे भरलेली आहे, 2 दिवसासाठी जायचं आहे आणि पियूसी ती माझ्या अगोदर गेलेल्या होत्या आणि ना मग निघालेच होते. तेच माझे 2 पार्सल आलेले आहेत. काय ते पार्सल आहे 2 ते मी तिकडे जाऊनच ओपन करीन. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती न सज्जना सबस्क्राईब करा. द्या ना 500 बजेट कॉलममध्ये. कसं काय बजेट कॉलममध्ये? चला. हा, हे हत्याराने काय केलं, हे किती गुवाडे बघा ना. 3 अंडी 2 वांगी. अजून काय नाही, उठा निघा चला. घ्यावी टप्पाडी. मस्त काम चाललंय पोल्ट्र्यांचं. सीटचं हाईट नाही कमी दिली. बाई माझं माहेर आलं. भारी रस्ता झाला आहे ना. अहो सरळ हवेने जायचं, हवेने घर आहे सासरवाडी. हा, कच्च्या रस्त्याने कुठं. आठवा पावसात यायला पाहिजे. निघायला पाहिजे. हा, ही काय गिरायक नाही लागायचं, सपाटीला घेता नाही. हा ना. बरं आहे बाई, चोट्या बिरट्याचं ब्याव नाही, घरच नाही सापडलं पाहिजे पाहुण्यांना. असे सासरवाडी तुमची. उग म्हणावं मी पोरं आणली, बायको आणली, नाही तर पोरं असते तर तिथं नसतेच गेले. पाऊस आला लगेच. कुठं लावलाय मांडव तर तिकडे लावला आत लावलाय. दिवसा बी वाटत असं घरी. 5 थोडी पण जास्त आहे. जास्त आहे का? आमचा नवर देऊ या बाबा. हा, मी ती नाही काढली काय का? कोण काढणार? दोन नाही पुरी पोळीला नाही बेसणार. तुला एक घे, दे इकडं. एक खातो मग ते पोळीला काही परत माई मी देईन त्याच्याबरोबर. जा. तर ना उद्या भावाचं लग्न आहे त्यामुळे मी आलेली आहे आणि इथं ना आम्ही आले तेव्हा स्वयंपाक चाललेला होता पुरणपोळीचा. आज ना सवासणी आहे, जानाई पूजन आणि घाणा आहे. तर इथं चाललेला आहे सगळ्यांचा स्वयंपाक. आणि मोठे म्हणत होती ना एक व्हिडिओ काढ, सगळ्यांचा एक आठवण म्हणून राहतो, म्हणून मी शूट केला. बाकीचं काही नंतर स्वयंपाक करताना काय शूट केलंच नाही आणि थोडं शूट केलेलं आहे तेवढंच. आणि मी केव्हा येणार 2 दिवसापासून त्यांचा नुसतं कालवा चाललेला होता. मम्मा कधी येते, कामं होती शेतातली त्यामुळे काही यायला जमलंच नाही. आणि आले तर ह्या 2 जणी ना मोबाईलला टाकलेले होते. आणि हे आहे माझी भाची स्निती. तिने किती मोठाले केस वाढवलेली आहे, दात पडलेले आहे. आता दात पडतात तर सगळ्यांचे उठतात. आणि ही ना यांचं मोबाईल बघणं चालू होतं. मी दे मला एक बाटली, चल दे. देतो नाही दे ना एक. पार्सल आलेलं होतं ना, त्या पार्सलमध्ये ना ह्या फ्रॉकी होत्या, त्या मागवलेल्या होत्या. ह्या तिघींना समृद्धी माझ्याकडे होती ना त्यावेळेसच मागवलेलं होतं. 2 दिवस आलेली होती. आणि मग आता म्हणलं ना यांचं थोडासा मेकअप करावा, थोडासा जरा पुरींचा 8 दिवसात डोकं विसरत नाही मनाचाच यांचं डोक्याचं घेऊ थोडासा लुक चेंज करी ते झाल्या. बस का समजलं असं. हा ओके.
तू पण तोंड धू पावडर लाव आणि ती टिकली लाव. मी आणल्या आणल्यात का? हा माहीत लाव इथं मी आणलेलं लाव. बरं गंध लाव इकडं बघ मॅग गळ्यातली नाही आणली का तुम्ही चैनी? तांदूळ आहे ना स्वयंपाक झाल्यावरती ना गाणं घालून घेतला आणि मग ना जानाई पूजन करून घेतलं. आणि आता ना आम्ही नैवेद्य घेऊन चाललेलो आहे देवाला. म्हणजे इथं डोंगराला ना जोगाईचं ना छोटंसं असं स्थान आहे, तिथेच घेऊन चाललो होतो. आई होती त्यावेळेस ना दरवर्षी सवासणी घालायची ह्या देवीच्या. आधी ना पाणी वत त्याच्यावरती बरं का, आणि 7 जणींना आहे ना शेंदूर लाव काढी. हा कप मस्त आहे पण आता फोड चांगला उभा फुटला पाहिजे. अलीकडं फुड हा फुड हा पाणी पड तिकडं उभाच फुटला. उभा थोडा आडवा ठेव. 7 जणीला 7 तुकडं ठेव बाबू. खाली ठेवते याच्यावर नैवेद्यावरती 5 ठेव 5. तर आता ना आम्ही आईला मान द्यायला आलेलो होतो, म्हणजे तिची ओटी भरायला नैवेद्य घेऊन. आणि मग इथं ना साडी कपडे आणलेली होती, बांगड्या, जे सुवासिनीचं असतं हळदी कुंकू ओटी भरा सामान. आणि मग तिला ना आता आम्ही मान देऊन घेत आहोत. त्यानंतर मग पुढे बाबाला सुद्धा नैवेद्य ठेवलं. नंतर मग आजीला जाऊन फक्त 6च महिने झालेला आहे. आणि मग इथे नैवेद्य ठेवा म्हणलं सगळ्यांना. आणि आजीला सुद्धा खूप अशी हौस होती की माझ्या बाबूचं कधी लग्न होईल, एखादी येडावाकडे का भेटाना मुलगी, अशी ती म्हणायची दरवेळेस. मी मरायच्या अगोदर त्याचं लग्न व्हावा, कारण की आई गेल्यानंतर ना मग आजीच होती स्वयंपाक वगैरे जेवण करायला. आणि मग नंतर ना नैवेद्य दाखवून आलो. मग आता सवासणीचा कार्यक्रम चालला होता. मग इथे बसले होतो, काही जाण्याच्या सवासणी बसल्या होत्या, काही जगायच्या. तर इथे चाललेलं आहे जेवण करायचं.